राज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या संचमान्यतेबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी. मुख्याध्यापक व शिक्षक पदांच्या निकषांत बदल. विशेष प्रतिनिधी बाल मुंबई दिनांक मे 15, 2026. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गातील तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळांच्या संचमान्यतेबाबत आणि मंजूर पदांच्या आकृतिबंधाबाबत राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर या आश्रमशाळांच्या उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापक पदांच्या मंजुरीचे निकष सुधारित केले असून याबाबतचे अधिकृत शासन शुद्धीपत्रक आज 15 मे 2026 रोजी जारी केले आहे. या सुधारित निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आश्रमशाळांच्या आकृतिबंधात सुसूत्रता येणार असून लोकप्रतिनिधी आणि आश्रमशाळा संस्थाचालकांच्या मागणीला मोठे यश आले आहे. उच्च प्राथमिक आश्रमशाळांसाठी नवे निकष. इयत्ता 6वी ते 8वी गट. शुद्धीपत्रकानुसार उच्च प्राथमिक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार देय शिक्षक पदे आणि पूर्वीच्या मंजूर पदांना संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. एक इयत्ता असल्यास 10 ते 35 विद्यार्थ्यांसाठी 1 पद, 36 ते 70 विद्यार्थ्यांसाठी 2 पदे, तर 71 ते 105 विद्यार्थ्यांसाठी 3 पदे देय राहतील. 2 इयत्ता असल्यास 20 ते 70 विद्यार्थ्यांसाठी 2 पदे आणि 71 ते 105 विद्यार्थ्यांसाठी 3 पदे मंजूर केली जातील. 3ही इयत्ता असल्यास 20 ते 60 विद्यार्थ्यांसाठी 2 पदे, 61 ते 105 साठी 3 पदे, 106 ते 140 साठी 4 पदे, तर 141 ते 175 विद्यार्थ्यांसाठी 5 पदे देय असतील. या सर्व गटांमध्ये 105 किंवा 175च्या पुढे प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त पद देय राहील. मुख्याध्यापक पदांसाठी हे असतील नियम. प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक पदाच्या मंजुरीसाठी आणि जुन्या पदांच्या संरक्षणासाठी नवीन विद्यार्थी संख्या ठरवून देण्यात आली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक इ 1 ते 4/5 किंवा 1 ते 7/8वी मुख्याध्यापक पदासाठी 100 पटसंख्या आवश्यक राहील, तर पूर्वीच्या मंजूर पदाला संरक्षण देण्यासाठी किमान 90 विद्यार्थी संख्या असणे अनिवार्य आहे. माध्यमिक आश्रमशाळा इ 1/5वी ते 10वी-12वी आणि 8वी ते 10वी-12वी या शाळांमध्येही मुख्याध्यापक पदासाठी 100ची पटसंख्या आवश्यक असून जुन्या पदाच्या संरक्षणासाठी किमान 90 विद्यार्थी संख्या असणे गरजेचे आहे. शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून अंमलबजावणी. हे सुधारित नियम चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन 2025 ते 26 पासूनच्या संचमान्यतेसाठी लागू राहतील असे शासनाने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त 31 मे 2024च्या शासन परिपत्रकातील इतर सर्व निकष आणि नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.